मकर राशी 23, 24, 29 मोठा धोका या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, कसं असतं ना, काही वेळा आपण आयुष्य सगळं काही बरोबर करत असतो, तरीही नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. विशेषतः जेव्हा प्रश्न स्वतःच्या हक्काच्या, जमिनीचा, मालमत्तेचा किंवा वारसा हक्काचा असतो, तेव्हा माणसाला जास्त मनस्ताप सहन करावा लागतो. पण आता काळजी करू नका. अशा एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. तुम्ही कधी अनेक वर्ष वाट पाहत होता. तुमच्या आयुष्यातील जमिनीच्या जुन्या वादांचा अंत आता अत्यंत जवळ आलेला आहे. हक्क हिरावले गेले होते, परत ते कसे मिळणार आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मकर राशींच्या लोकांचा स्वभाव कसा असतो किंवा नातेवाईक त्यांच्याकडे येतात, मालमत्तेचा विषय निघाला की माणसांचे रंग बदलतात, हे तुम्ही खूप जवळून अनुभवले आहेत. गेल्या काही वर्षात तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय? वडिलोपार्जित जमीन असेल, एखादं जुनं घर असेल किंवा हक्काचा प्लॉट असेल, तिथे तुमचे भाऊबंदकी किंवा नातेवाईक आडवे आले आहेत. आज करून उद्या करू असं म्हणून त्यांनी तुम्हाला वर्षानुवर्षाचे कोर्ट कचेऱ्या किंवा पंचायतीच्या फेऱ्या मारायला लावले. कागदपत्री तुमचा हक्क स्पष्ट असूनही केवळ समोरच्या व्यक्तीच्या हट्टामुळे किंवा लबाडीपणामुळे तुम्हाला तुमच्या वाट्याला जमीन मिळाली नाही. बऱ्याचदा तर असं झालं की ज्या लोकांनी तुमच्याकडून पूर्वी मदत घेतली होती, त्यांनी जमिनीच्या व्यवहारात तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि समृद्धीने वाद मिटवायला गेलात तेव्हा समोरून फक्त अपमान किंवा खोट्या आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही. तुमच्या तोंडावर चांगलं बोलायचं आणि पाठीमागून कागदपत्रामध्ये फेरफार करायचे असे खेळ तुमच्यासोबत खेळले गेले आहेत. या सगळ्यामुळे मानसिक त्रास तर झालाच, पण आर्थिक नुकसानही खूप सोसावं लागलं आहे. पण एकदा वाटलं असेल की सोडून द्यावं सगळं, पण ती तुमच्या हक्काची, कष्टाची कमाई आहे, ती अशी सहज कशी सोडणार, हाच प्रश्न तुम्हाला रोज सतवत होता. आता हा मानसिक त्रास आणि चक्र हे संपण्याची वेळ आली आहे. ग्रहांची स्थिती आता अशा एका ट्रॅकवर आली आहे जिथे तुम्हाला न्याय मिळायला सुरुवात होणार आहे. हा शुभ काळ कधी सुरू होतोय तर 22 जुलै ते 29 जुलै या 7 दिवसांच्या कालावधीत त्यांच्या कालावधीत तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळणार आहे. या 7 दिवसात संपूर्ण आठवड्यामध्ये 3 विशेष तारखा असे आहेत ज्या तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आणि कलाटणी देणारे ठरणार आहेत. पहिली तारीख आहे 24 जुलै. या दिवशी एखादी महत्त्वाची बातमी किंवा कागदपत्रांशी संबंधित अडथळा दूर होऊ शकतो. दुसरी तारीख आहे 27 जुलै. वाद मिटवण्यासाठी किंवा वाटाघाटीसाठी हा दिवस अत्यंत सकारात्मक राहील. आणि तिसरी तारीख आहे 29 जुलै. या दिवशी तुमच्या वादावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची किंवा तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. या 7 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात आणि चालू असलेल्या जमिनीच्या वादात नेमके 3 मोठे बदल घडणार आहेत. हे 3 टप्पे व्यवस्थित समजून घ्या. पहिला टप्पा म्हणजे लपलेली कागदपत्रे आणि पुरावे समोर येणे. अनेकदा जमिनीच्या वादात सर्वात मोठी अडचण असते. ती म्हणजे योग्य कागदपत्रे वेळेवर न मिळणे किंवा ती गहाळ होणे. पहिल्या टप्प्यात तुमच्या अचानक अशा काही जुन्या नोंदी, फेरफार किंवा सातबाराची उत्तरे मिळतील जे तुमच्या बाजूने निकाल लावण्याचे अत्यंत महत्त्वाचे ठरतील. जर कोर्टात केस तर वकिलांना एक असा मजबूत पुरावा सापडेल ज्यामुळे तुमची बाजू 100% वरच ठरेल. समोरच्या पक्षाने जेव्हा चुगली केली असेल ते उघडकीस येईल. दुसरा टप्पा आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत अचानक बदल. आतापर्यंतचे नातेवाईक, विरोधक तुमच्या अत्यंत उद्धटपणे वागत होते, तुमच्या तडजोडीला तयार होत नव्हते, त्यांच्या वर्तनात तुम्हाला अचानक बदल दिसेल. ग्रहांचा प्रभाव असा काही पडेल की ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधता पुढे येतील. न्यायालयात बाहेर हा वाद मिटून या प्रस्तावाचा त्यांच्याकडून देऊ शकतो. त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती किंवा परिस्थितीचा दबाव त्यांना नमण्यास भाग पाडेल. हा टप्पा तुमच्यासाठी विजय स्वीकार करणारा ठरेल. तिसरा टप्पा म्हणजे अंतिम तोडगा आणि जागेचा ताबा. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात बऱ्याच वर्षापासून रखडलेली जमिनीची विभागणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पूर्ण होऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांची किंवा पंचायतच्या मदतीनं तुम्हाला तुमच्या हक्काच्या जमिनीचा, फ्लॅटचा, घराचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. जर ती जमीन विकण्याचा विचार करत असाल तर एखादा चांगला खरेदीदार मिळून व्यवहार पूर्ण होईल आणि हक्काचा पैसा तुमच्या हातात येईल. जेव्हा आयुष्य दोघांना मोठं आणि साखर पण बदलणार असतं तेव्हा निसर्गाने आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असते. मकर राशीच्या लोकांनी गेल्या काही दिवसात किंवा येणाऱ्या काळात या 3 संकेतांकडे विशेष लक्ष द्यावे. पहिला संकेत म्हणजे छतावर किंवा गॅलरीत पक्ष्यांचे वारंवार पक्षी येणे. जर तुमच्या छतावर, गॅलरीत एखादा पक्षी, विशेषतः कावळा, कबूतर वारंवार येऊन बसत असेल तर तिथे त्यांनी घरटे बनवण्याचा प्रयत्न केला असेल तर समजून जा की तुमच्या घरातील वास्तुदोष आणि मालमत्तेशी संबंधित नकारात्मक ऊर्जा संपत आली आहे. हा एक शिवसंकेत आहे. शुभ संकेत, तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. दुसरा संकेत म्हणजे अचानक जो वाद असतो
किंवा जुनी वस्तू सापडणे, घर आवरत असताना, जुनी कपडे तपासत असताना अचानक एखादा जुना दस्तऐवज, डायरी, जुने नाणे, पूर्वजांची एखादी वस्तू तुमच्या हाती लागणे हा संकेत दर्शवतो की पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि पितृदोष संपून आता जमिनीचे हक्क तुम्हाला मिळणार आहे. तिसरा संकेत म्हणजे डाव्या हातांच्या तळव्याला किंवा बोटांना मुंग्या येणे. जर तुम्हाला अचानक डाव्या हाताला किंवा डाव्या बाजूला हलक्या मुंग्या आल्यासारख्या वाटल्या तर हा समुद्रशास्त्रातील एक संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की प्रदीर्घ काळ रखडलेले पैसा किंवा मालमत्ता तुमच्याकडे चालून येणार आहे. मकर राशी स्वामी कोण आहे तर साक्षात शनिदेव. मकर राशीच्या लोकांवर गेल्या 7.5 वर्षापासून शनीची 7.5 सुरू आहे. पण आता मकर राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या 7.5चा अंतिम शेवटचा टप्पा सुरू आहे. शनिदेव जेव्हा 7.5मधून बाहेर पडतात तेव्हा ते जाता जाता माणसाला त्याच्या कष्टाचे फळ आणि न्याय देऊन जातात. शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत. त्यांनी तुमची परीक्षा घेतली, तुम्हाला त्रास दिला, परंतु त्रास तुम्हाला संपवण्यासाठी नव्हता तर तुम्हाला सोन्यासारखा शुद्ध करण्यासाठी होता. आता शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत. ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळणार आहे आणि तुम्हाला तुमचा न्याय मिळणार आहे. त्यासोबतच भूमी देवता म्हणजे धरती मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे. जमीन हा असा विषय आहे थेट भूमी देवताशी जोडलेला असतो. शनिदेवाच्या अंतिम टप्प्यात तुम्ही देवता तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला तुमच्या हक्काचे जमिनीतून समृद्धी देणारी. त्यामुळे मनातील सगळी भीती काढून टाका, कारण आता प्रत्यक्ष काळ तुमच्या बाजूने उभा ठाकला आहे. ग्रहांची स्थिती अशी असेल की शनीची नवी चाल मंगळाच्या नकारात्मकतेला दूर करेल. मंगळ हा भूमीचा कारक आहे. या ग्रहमानामुळे कायदेशीर प्रकरणामध्ये न्यायाधीशांची किंवा सरकारी अधिकाऱ्यांची मते तुमच्या बाजूने वळण्यास मदत होईल. जर एखादा जुना खटला प्रलंबित असेल तर अचानक त्याला गती येईल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल. जमिनीचा वाद मिटल्यामुळे फक्त मानसिक शांतताच मिळणार नाही तर तुमचे करिअर आणि आर्थिक आयुष्य संपूर्णपणे बदलून जाईल. रखडलेला व्यवहार पूर्ण होईल आणि या काळात मोठा फायदा असेल. जर तुम्ही जमीन विकून नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर या काळात तो व्यवहार अत्यंत फायदेशीर रीतीने पूर्ण होईल. तुम्हाला जमिनीची जी किंमत अपेक्षित होती त्यापेक्षा चांगली किंमत बाजारात मिळेल. नोकरी व्यवसायात नवीन घर किंवा जागेचा योग्य निर्णय होईल. ज्या मकर राशीच्या लोकांकडे स्वतःचं घर नव्हतं, जे गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या जागेचे स्वप्न पाहत होते, त्यांचे नवीन जागा खरेदी करण्याचे योग या काळात प्रलभ आहेत. नवीन फ्लॅट घेऊ शकता, नवीन घराचे बुकिंग करू शकता. या बदलामुळे आयुष्यात एक मोठी आर्थिक स्थिती येईल. जमिनीतून मिळणारा पैसा तुमच्या इतर जुना कर्जातून तुम्हाला मुक्त करेल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे वजन वाढेल. तुम्ही शेतीशी संबंधित व्यवसाय करत असाल तर या जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांनाही या काळात मालमत्तेच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक आधार मिळेल, ज्यामुळे भविष्याची चिंता मिटेल. मित्रांनो, जेव्हा आपल्याला यश मिळायला लागतं किंवा आपले विरोधक मौन बाळगायला लागतात तेव्हा आपल्यातील अहंकार जागा होण्याची शक्यता असते. पण मकर राशीच्या जातकांना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. हा विजय तुमच्या ताकदीचा किंवा रागाचा नाही तर तुमच्या संयमाचा आणि सत्याचा आहे. त्यामुळे सुडाची भावना टाळा. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासोबत कितीही वाईट केलेले असो, आता जेव्हा ते तडजोडीसाठी येतील तेव्हा त्यांच्यावर सूड उभारण्याचा किंवा त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करू नका. शांत डोक्याने आणि कायदेशीर मार्गाने आपला हक्क पदरात पाडून घ्या. कौटुंबिक शांततेसाठी नातं जपण्याचा प्रयत्न करा. जर तो वाद कुटुंबातील असेल तर पैशांसाठी नाती कायमची संपणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचा हक्क सोडा याचा अर्थ असा नाही, पण व्यवहार करताना लक्ष द्या आणि मनात नेहमी कृतज्ञता बाळगा. हा काळ तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमचा हक्क मिळेल तेव्हा निसर्गाने, देवाचे आणि ज्या लोकांनी तुम्हाला या संकटात मदत केली त्या सर्वांचे आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता माणसाचे भाग्य अधिक बलवान करते. हा शुभ काळ अधिक प्रभावी करण्यासाठी ग्रहांची उरली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्हाला काही सोपे पण अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत. हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा. पहिला उपाय म्हणजे शनिवारी मंदिरातील काळे तीळ अर्पण करणे. दर शनिवारी जवळच्या मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तिथे असलेल्या तेलाच्या पात्रात थोडे मोहरीचे तेलाचे तेल अर्पण करा. मंदिरात शक्य नसेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमानाला तेल आणि शेंदूर अर्पण करा. शनिदेवाला खूप शांत होतो. 7.5चा त्रास कमी होतो. दुसरा उपाय उंबरठ्यापाशी हळदी कुंकू पाण्याचा उपाय. चौथा उपाय सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना थोडे पाणी शिंपडा आणि ते हळदी कुंकवाने छोटीशी तिथे स्वस्तिक काढा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो आणि भूमी देवतेचा आशीर्वाद घराला मिळतो. तिसरा उपाय म्हणजे मंत्र जप करणे. संध्याकाळी किंवा सकाळी शांतपणे बसून
ओम श शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा जप करताना मनात कोणताही राग, द्वेष ठेवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.